संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे रूपाभवानी चौकात टाळ मृदुंग आणि हरिनामाच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले। महापौर विनायक कोंडाल यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले। शेगावहून पंढरपूरकडे निघालेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूर शहरात रूपाभवानी चौक येथे टाळ मृदुंग हरिनामाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले। महापौर विनायक कोंडाल व धनश्री कोंडाल यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले। यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, सभागृह नेते नरेंद्र काळे, महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, पोलीस आयुक्त एम राजकुमार, महिला व बालकल्याण सभापती निर्मला जंगम, शहर सुधारणा सभापती स्वाती बडगू, भाजपा शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, उपायुक्त सोनाली यादव, नगरसेवक संजय कोळी, राजकुमार पाटील, अविनाश पाटील, नगरसेविका श्रीदेवी फुलारी, राजश्री दोडमनी, श्वेता खरात, माजी नगरसेविका लता फुटाणे, ॲडव्होकेट विजय मराठे तसेच वारकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गजानन महाराज की महापौर विनायक कोंडाल यांनी 18 व 19 जुलैच्या मुक्कामादरम्यान वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, आरोग्य प्रकाश व्यवस्था व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली। सोलापूर शहरामध्ये या ठिकाणी आगमन झालेले आहे आणि आम्ही सर्व सोलापूरकर आज या ठिकाणी आपण पालखीचे या ठिकाणी आगमन करून जे काय पालखीमध्ये व्यवस्था लागेल ती सर्व महानगरपालिकेच्या वतीने आपण सर्व व्यवस्था करण्याचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे आणि आमचं भाग्य आहे की आज गजानन महाराजांचं या ठिकाणी आम्हाला दर्शन घेता आलं। हे सर्व सोलापूरकरांना या ठिकाणी विनंती की आपण देखील सर्वांनी या ठिकाणी दर्शन घ्यावं। नव्या मार्गाची जी आता आपण व्यवस्था आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने आपण करण्यात आलेले, ज्या ठिकाणी जे काही अडथळे असतील त्या अडथळे आपण दूर करून जी काही भक्तांना व्यवस्था लागेल त्यात आपलं आरोग्य विभाग असेल आणि ॲम्ब्युलन्स असेल, तसेच आपण प्रत्येक ठिकाणी फिरतं शौचालय असेल आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून सर्व डॉक्टर्स लोकांना पण देखील आपण या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे की पालखीसोबत राहून आपण त्यांना जे काही सहकार्य करायचं ते आपण सर्व करणार आहोत। पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पालखी सोहळ्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त व विशेष वाहतूक नियोजन करण्यात आल्याचे सांगत नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले।